मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है। आज मी भेटलो दोन क्रिएटरला, एक चालवते सिंदेवाईची आयडी आणि दुसरा चालवते ब्रह्मपुरीची. तर का म्हणता मित्रमैत्रिणी, मस्त 10 वाजले झोपून होतो कारण थंडा थंडाच मोसम राहते ना म्हणून. आणि एक तर वेळेवर काकानं फोन केला होता का चंद्रपूर येतो म्हणे, फ्लॅटवरून सामान काढायचं आहे म्हणे, येशील म्हणे थोडं लवकर. तर म्हणलो ठीक आहे, तुम्ही पोहोचा म्हणलो, मी येतो म्हणलो. निघलो म्हणलो रूमवरून. मग पोहोचलो आपल्या ठिकाणावर, जिथं यायचं होतं तिथं. एवढ्या वरतून सामान आणायचं, च्या मायले या डग्ग्यामध्ये कुचकाचं आहे वाटते एवढा सामान. आता माझी जिरवते रे म्हणलो हा काका पूर्ण. मग पटपट सामान काढलो आणि एक एक वस्तू खाली घेऊन गेलो. मग का आता माझी तर जिरूनच गेली होती कारण 2-3 चुंगडांना मी खांद्यावरच आणलो होतो. आणि वरतून दोघेच भाऊ आपल्याकडे लक्ष ठेवत होता कसाले काम करतेत का नाही करत म्हणून. पहा ना कसा पाहताय. The next day. आता दुसऱ्या दिवशी मला यायचं होतं सिंदेवाईले, तर मी शुभमले फोन केलो का सिंदेवाई येतो म्हणलो. माझा एक मित्र येऊन आहे म्हणे शोरूमची गाडी आणण्यासाठी, तर त्याच्यासोबत येऊन जा म्हणे. आणि वरून माझ्या केसाची इकडे पूर्ण वाट लागून चालली. आणि मग अर्ध्यातच नाही का आपल्या गाडीचं काहीतरी हे निघलं वाटते, तर ते पुन्हा बांधत होता. आता सिंदेवाई पोहोचलो आणि शुभमला बोलावून घेतलो, ये म्हणलो टेकडावर थांबू ना म्हणलो. मग शुभमना घरून गाडी काढल्या ना आम्ही डायरेक्ट बस स्टॉपवर आलो. आणि इकडे आपला मजनू भाऊ पाहिजे कसा बोलत आहे, पूर्ण लक्षच नाही देता माझ्याकडे, आवाज देत आहो तरी पण. हा भाऊ चालवते आपला सिंदेवाई झोनची आयडी आणि तो भाऊ चालवते ब्रह्मपुरी झोनची आयडी. तुम्ही ते इंस्टाग्राम पाहतच आहे म्हणा आणि रील तर पाहतच राहता, तुम्हाला ते येतच राहते यांची रील. मेरे पास पैसा है, बंगला है, गाड़ी है, सब कुछ है, फिर भी मैं इधर पड़ा रहता हूँ. चला म्हणलो भाऊ, आता मी घरी जातो, भेटू म्हणलो कधीतरी आपण एकदा. आता अंधार पडलाच आहे म्हणलो, तर चला म्हणलो चाय प्यायला जाऊ म्हणलो आता आपण. मग चाय प्यासाठी आलो आम्ही, तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.